अकोला महापालिकेच्या 2017 मधील मालमत्ता पुनर्मूल्यांकन आणि करवाढ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय देत नागपूर खंडपीठाचा निकाल रद्द केला। मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी करवाढ करणं हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा अधिकार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं असून यामुळे मनपाला मोठा दिलासा मिळाला आहे। एप्रिल 2017 मधील सर्वसाधारण सभेत शहरातील मालमत्तांचं GIS पद्धतीनं पुनर्मूल्यांकन करून सुधारित कर लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव सभागृहात मंजूर केला। मात्र पुनर्मूल्यांकन आणि करवाढीला विरोध दर्शवत काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉक्टर जिशान हुसेन यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली। सुनावणीनंतर उच्च न्यायालयानं करवाढ करून नवे पुनर्मूल्यांकन 1 वर्षात करण्याचे आदेश दिले होते। या आदेशाविरोधात मनपानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयानं प्रारंभी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती। या प्रकरणी 26 नोव्हेंबर 2025 ला अंतिम सुनावणी पार पडली। मनपाच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ विनय नावरे आणि सुहास कुमार कदम यांनी बाजू मांडली। निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं नागपूर खंडपीठाचा निर्णय रद्द करून मनपाचा दावा योग्य ठरवला। सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं की ही याचिका जनहिते नसून वैयक्तिक स्वरूपाची असल्याचं दिसते। स्थानिक नागरी संस्थेच्या अधिकार क्षेत्रातील विषय न्यायालयीन चौकटीत हस्तक्षेप करण्याजोगा नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। 2001 पासून मालमत्ता पुनर्मूल्यांकन न झाल्यानं मनपाचा निर्णय योग्य ठरतो असा उल्लेखही निकालात करण्यात आला।